नमस्कार मित्रांनो. एका कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला दोनदा फलंदाजी करूनही सामना वाचून दिला नाही आणि या विजयाचा खरा हिरो होता एक तरुण फिरकी गोलंदाज वेंकटपती राजू. मी अजय आपल्या गप्पा क्रिकेटच्या अजयसोबत या कार्यक्रमात आपले स्वागत करतो. हा सामना होता श्रीलंकेचा 1990-91चा भारत दौरा. दोन्ही संघामध्ये फक्त एकच कसोटी सामना खेळला गेला होता. सामना झाला 23 ते 27 नोव्हेंबर 1990 दरम्यान चंदीगडच्या सेक्टर 16 स्टेडियमवर. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. भारताच्या डावात रवी शास्त्री यांनी शानदार 88 धावा केल्या तर किरण मोरे यांनी नाबाद 37 धावा केल्या. भारताचा डाव संपला 288 धावांवर. मग खरी कहाणी आता सुरू झाली. श्रीलंकेचा पहिला डाव फक्त 82 धावा आणि त्यात वेंकटपती राजू यांनी असा कहर केला की श्रीलंकेची फलंदाजी अक्षरशः कोलमडली. राजू यांनी तब्बल 17.5 षटके टाकून फक्त 12 धावा देत 6 बळी घेतले. श्रीलंका 82 धावात ऑल आऊट. भारताला फॉलोन देण्याची संधी मिळाली आणि श्रीलंकेला पुन्हा लगेच फलंदाजी करावी लागली. दुसऱ्या डावात श्रीलंकेने थोडी झुंज दिली, पण भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेचा दुसरा डावही 158 धावातच संपवला. कपिल देव यांनी दुसऱ्या डावात 4 बळी घेतले तर मनोज प्रभाकर यांनी 3 बळी घेतले आणि शेवटी भारताचा विजय 1 डाव आणि 8 धावांनी. सामनावीर ठरले अर्थात वेंकटपती राजू. त्यांच्या पहिल्या डावातील 6 गडी फक्त 12 धावांच्या बदल्यात या भेदक गोलंदाजीमुळे हा सामना भारताच्या बाजूला झुकला. आजच्या क्रिकेटमध्ये 12 धावा देऊन 6 विकेट विश्वासच बसणार नाही, पण 1990मध्ये चंदीगडच्या या कसोटीत वेंकटपती राजूंनी हे करून दाखवलं होतं. अशाच ऐतिहासिक विजयाच्या कथा ऐकण्यासाठी गप्पा क्रिकेटच्या अजयसोबत या चॅनलला जर अजून फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. जय हिंद.